तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 2025 चे सुधारित व सन 2014 निर्णयाबाबत आहे. माननीय सभापती साहेबांना विनंती की त्यांनी आपल्या सर्वांच्या संमतीने मंजूर करण्यात आले आहे. त्यानंतर 2026-27 मूळ अंदाजपत्रक आहे ते आपल्या सर्वांसाठी अभ्यासासाठी आपल्याला वेळ द्यावा या निमित्ताने आपल्याला पुढील सभेपर्यंत आपल्याला वेळ देण्यात आहे. प्रशासनाला सूचना असेल तर सन्माननीय सदस्य किंवा ज्या सूचना मांडल्या त्या सूचनांचा आपण सगळ्यांनी दखल घ्यायचा आहे. सर्व प्रशासनाला विनंती असेल की आपल्या जरी काही लक्षात आलं असेल की कदाचित काही वेळेखाली अमाऊंट टाकणे बाकी असेल तर कमी पडत असेल तर आपणही स्थायी समितीच्या माध्यमाने आपण ती दखल घ्यायची. आजच्या या सभेच्या उपस्थितीसाठी आपण सर्वांचा आभार मानतो. सन्मान्य सदस्यांना विनंती असेल की आपल्या सभेची वेळ 11 वाजता आहे. आपल्याला विनंती असेल की आपण सभेच्या वेळेवर हजर राहायचे. आपल्या वेळेवर ज्या सूचना असतील या 8 दिवसामध्ये आपण ज्या सूचना असतील त्या आपण आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. त्यानंतर आपल्या पुढील सभेची वेळ आणि तारीख आपल्याला कळवण्यात येईल आणि आजच्या सभेचं कामकाज संपलं असं सर्वांना जाहीर करतो. धन्यवाद. आज स्थायी समितीची पहिली बैठक होती आणि ती अर्थसंकल्पातला विषय होता. प्रशासनाने आज स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प ठेवला आणि सर्वसंमतीने 2025-26 जो सुधारित अंदाजपत्रक होतं त्याला मंजुरी मिळाली. 26-27 साठी जो नवीन अर्थसंकल्प होता ते सदस्यांसमोर ठेवला आणि त्यामध्ये सदस्यांना अभ्यास करण्यासाठी आजची सभा तहकूब करण्यात आली. मागच्या वर्षाच्या जो सुधारित अंदाजपत्रक त्याला मान्यता दिली गेली आणि ह्या वर्षाचा जो अंदाजपत्रक होतं ते 26-27 त्याला 1400 कोटीचा बजेट त्याला देण्यात आला. मागील काळातले जे सुधारित जे कामं होते, जे नवीन प्रकल्प योजना होत्या त्याच्यामध्ये जवळपास 200 कोटीचा आज आपला अर्थसंकल्प वाढीव आला आणि अमृत योजना असेल किंवा आपल्या भुयारी गटारी असतील या संदर्भातला बजेट वाढल्यामुळे आज 1400 कोटीचा बजेट आज प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला.